नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। तर आपला उद्योजकता आणि रोजगार हा जो घटक आहे ना, याला आपण आज सुरुवात करणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला पहिली आणि महत्त्वाची स्कीम बघायची आहे। तिचं नाव आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम। ठीक आहे, ही काय ते बघणार आहोत आणि याच्यामध्ये आपले दोन भाग कव्हर होणार आहेत। ओके, एक स्टॅटिक पार्ट कव्हर होणार आहे, म्हणजे स्कीम काय, स्कीमचा उद्देश काय। पण या स्कीम मध्ये ना नुकताच बदल झालेला आहे आणि हे जे आहे ना खूप सारे पुस्तकात तुम्हाला बघायला नाही भेटणार, बुक मध्ये तर अजिबातच हा भाग बघायला नाही भेटणार, कारण की बुक ऑलरेडी प्रिंटेड झालेला आहे आणि आपण आता नुकत्याच नोट्स बनवल्या। ज्या दिवशी नोट्स बनवल्या त्याच्या आदल्या दिवशीच जे आहे तर याच्यात काही बदल झालेले आहेत आणि हो, जर भविष्यात काही बदल होईल ना, ते सर्व घटक जे आहे ना आपण आपल्या लेक्चर मध्ये जे शेवटी आहे ना आपण एक करंट रिलेटेड एक लेक्चर घेणार आहोत, म्हणजे जे काही बदल झालेले असतील ना आपल्या टॉपिकशी संबंधित, तर ते आपण कव्हर करणार आहोत। ओके, आणि आणखी जर काही आले, तुमचा पेपर 1 झाल्यानंतर तुम्हाला जवळपास 1 महिना गॅप आहे, जर काही बदल झाले असतील ते सुद्धा आपण हायलाइट करून घेणार आहोत, तेव्हा तुम्हाला ते व्हिडिओ प्रोव्हाइड करण्यात येतील। ठीक आहे, तर आपण या योजनेला सुरुवात करूया। ही योजना काय ते समजून घेऊया आणि आजच्या जर तुम्ही बघितलं जवळपास 6 पेजेस आहे, एकदम डिटेल मध्ये कव्हर केलेला आहे। ओके, ही योजना इतकी डिटेल मध्ये कव्हर केली की याच्या बाहेरचा प्रश्न येऊच शकत नाहीये परीक्षेला। ओके, पूर्णपणे सर्व गोष्टी याच्यात समायोजित केलेल्या आहेत। बघूया तर ही पंतप्रधान रोजगार निर्मिती काय आहे। पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही एक पत संबंधित अनुदान योजना आहे, म्हणजे काय आहे, क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम आहे। ओके, ही योजना दोन योजनांच्या विलीनीकरणाद्वारे तयार करण्यात आलेली आहे। पहिली योजना आहे पंतप्रधान रोजगार योजना आणि दुसरा आहे ग्रामीण रोजगार योजना। या दोन्ही मर्ज करण्यात आला आणि ही एक नवीन तयार करण्यात आली। याचं उद्देश काय आहे, तर याला काय करायचे, एम्प्लॉयमेंटच्या अपॉर्च्युनिटी वाढवायचे, जनरेटिंग एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, रोजगार निर्मिती करायची आहे सिंपली। पण रोजगार निर्मिती कुठे करायची, शहरात आणि ग्रामीण भागात दोन्ही। म्हणजे तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न विचारू शकतात की ही स्कीम फक्त ग्रामीण भागासाठी आहे, तर ही ग्रामीण भागासाठी नाही, ही शहरी भागांसाठी सुद्धा आहे। ही कुठल्या सेक्टरसाठी आहे, नॉन फार्म सेक्टरसाठी, म्हणजे शेती संबंधित क्षेत्रासाठी नाही आहे। शेती संबंधित क्षेत्राशी ऑलरेडी मनरेगा आणि इतर स्कीम चालू आहेत, परंतु जे नॉन फार्मिंग सेक्टर आहेत त्यांच्यासाठी काहीतरी स्कीम हवी, म्हणून ही स्कीम आहे। म्हणजे याच्यात या ज्या हायलाइटेड मी जे केलेत ना, हे फक्त पाठ करायचे, म्हणजे काय, बिगर शेती क्षेत्र, शहरी ग्रामीण दोन्ही, पतसंबंधित अनुदान योजना, दोन योजनांचं समायोजीकरण। या जे काही बोल्ड केलेलं आहे ते एकदम महत्त्वाचं आहे। ओके, ते तुम्ही अत्यंत महत्त्वपूर्ण वाचायचं आणि पाठ करायचं डायरेक्टली ते। ठीक आहे, या भागात सूक्ष्म उद्योगांची स्थापना करायची, म्हणजे शहरी भागात ग्रामीण भागात बिगर क्षेत्री शेती, मग काय पोलाद निर्मिती कारखाना, कोळसा निर्मिती कारखाना टाकायचा का नाही, तर सूक्ष्म उद्योगांची स्थापना करायची। कसे, मायक्रो एंटरप्राइजेस, मीडियम पण नाही, ओके, आणि लार्ज पण नाही। काय लक्षात ठेवायचंय, मायक्रो, सूक्ष्म उद्योग पाहिजे आपल्याला। ओके, स्मॉल पण नाही। ओके, लघु उद्योगामुळे तुम्हाला कन्फ्युज करू शकतात की ही योजना लघु उद्योगाशी संबंधित आहे, तर नाही, ही योजना सूक्ष्म उद्योगाशी संबंधित आहे। हे जे आहे ना, हे लक्षात ठेवा, हा वर्ड व्यवस्थित लक्षात असला पाहिजे तुमचा। पुढे आपण जाऊया की या योजनेची पार्श्वभूमी आणि ही योजना नेमकी काय, त्याचे थोडेसे फीचर्स वगैरे असतील ते पण आता आपण पुढे बघणार आहोत। ही योजना एक केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे, म्हणजे ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे। आता जे विद्यार्थी राज्यसेवेचा किंवा बाकीच्या परीक्षांचा अभ्यास करत असतील त्यांना माहिती असेल, पण आपल्या बॅचमध्ये खूप सारे विद्यार्थी नवीन आहेत, त्यांच्यासाठी सांगतो की वेगवेगळ्या पद्धतीच्या स्कीम असतात। एक असतात सेंटर सेक्टर स्कीम, एक असतात सेंट्रल स्पॉन्सर स्कीम आणि एक असते पूर्ण स्टेट स्कीम। सेंट्रल सेक्टर स्कीम मध्ये ज्याच्यामध्ये 100% अनुदान जे आहे तर ते केंद्र सरकार देते। सेंट्रल स्पॉन्सर स्कीम मध्ये अनुदान जे आहे वाटणी केली जाते, म्हणजे 60-40, 60% केंद्र सरकार देईल आणि 40% राज्य सरकार देईल। याच्यामध्ये पण अंमलबजावणीचा पार्ट हा राज्य सरकार करणार आहे। ओके, अशी अट टाकलेली असते। सेंट्रल सेक्टर स्कीम मध्ये 100% पैसे जे आहे ना तर ते केंद्र सरकार देत असते। मग ही कुठली स्कीम आहे असा जर प्रश्न आला तर ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे। ओके, ही कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवण्यात येते, तर उत्तर आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय। लक्षात ठेवायचं सिंपली एमएसएमई मंत्रालयाअंतर्गत ही राबविण्यात येते। आता ही जी आहे ना, तर या योजनेची अंमलबजावणी करण्याचं काम दोन स्तरांवर दिलेलं आहे, एक आहे नॅशनल लेवलला, ओके, आणि एक आहे स्टेट लेवलला। ओके, आता जे नॅशनल लेवलला आहे ना तर त्याची जबाबदारी देण्यात आली खादी आणि ग्रामोद्योग आयोग, ज्याचा आपण ऑलरेडी लेक्चर बघितलंय, केव्हीआयसी ला याचा जे आहे ना नॅशनल लेवलवरची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि ही एकल नोडल एजन्सी म्हणून काम करेल। ओके, ठीक आहे, ही एक स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे।
ही MSME मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि याच्यासाठी ही नोडल एजन्सी असणार आहे. ओके, या योजनेसाठी ही एक नोडल एजन्सी असणार आहे. असा जर प्रश्न आला की ही जी स्कीम आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, तर याची नोडल एजन्सी कोणती आहे, तर त्याचं उत्तर असेल KVIC ही त्याची नोडल एजन्सी आहे. मग आता स्टेट लेवलला जे कोण असणार आहे, तर स्टेट लेवलला ते त्यांचे KVIC बोर्ड असणार आहे, म्हणजे खादी आणि ग्रामोद्योग बोर्ड असणार आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्र खादी बोर्ड असणार आहे, तो असणार आहे. त्याच्यासोबतच राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळे, जिल्हा उद्योग केंद्रे आणि बँकांमार्फत ही योजना राबविली जाणार आहे. ठीक आहे, ओके. तर राज्य स्तरावर कोणत्या मार्फत राबवली जाणार आहे, तर राज्य स्तरामार्फत जे राज्याचे खादी आणि ग्रामोद्योग आयोग असतील त्यांच्या मार्फत. आता जो आहे ना हा महाराष्ट्राचा खादी आणि ग्रामोद्योग आयोग, याच्यावर आपलं लेक्चर बाकी आहे, तर ते पण येणाऱ्या कालावधीत तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. ठीक आहे, पुढचं योजनेअंतर्गत सरकारी अनुदान KVIC द्वारे ओळखल्या गेलेल्या बँकांमार्फत लाभार्थी आणि उद्योजकांना त्यांच्या खात्यात वितरित केले जाते. इथं जे आहे ना, तर आता DBT स्कीम आहे, डायरेक्टली त्यांच्या बँकेत दिली जाते. आधी चेक वगैरे दिले जायचं, आता हे चेक्स वगैरे बंद केले. हे कोण देतं, तर हे KVIC देत राहतं. ठीक आहे, पुढे आता याच्यात जे आहे ना, ज्या इम्प्लिमेंटेशन ज्या एजन्सीज आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत ते आपल्याला इथे दिलेले आहे. ते इम्प्लिमेंटिंग एजन्सीज कोणत्या कोणत्या असणार आहेत, KVIC, KVIB, DICs म्हणजे डिस्ट्रिक्ट विल असोसिएट रेप्युटेटेड, म्हणजे हे काय करतील, KVIC, KVIB आणि DIC हे वेगवेगळ्यांची असोसिएशन करतील. कोणाशी, ज्या नामांकित नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असेल म्हणजे NGOज असतील. ओके, काही ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन्स असतील, काही सेल्फ हेल्प ग्रुप्स असतील, म्हणजे जे आपलं बचत गट वगैरे असताना त्यांना सेल्फ हेल्प ग्रुप म्हणतात. काही नॅशनल स्मॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशन असतील, ते उद्यमी मित्र असतील. त्याच्यानंतर राजीव गांधी उद्यमी मित्र योजना असेल. हे सर्व जे आहे ना यांच्याशी असोसिएशन करून यांच्याशी मिळून जुळून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ठीक आहे, पुढे आपण थोडं जाऊया. आता उद्दिष्ट काय त्याची ते बघूया आपण. उद्दिष्ट काय, सगळ्यात आधी याच्यावर सिंपल प्रश्न येऊ शकतो की याची उद्दिष्ट काय आहे, तर उद्दिष्ट बघूया. देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागात सतत आणि शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करणे. कोणते शब्द वापरले मी, एक ग्रामीण भागात, दुसरा शहरी भागात. कोणता, कंटिन्युअस म्हणजे नेहमी पाहिजे, असं नाही की फक्त उन्हाळ्याच्या 4 महिन्यात काम असेल किंवा पावसाळ्याच्या 4 महिन्यात काम असेल बाकीच्या दिवस काम नसेल. तर हे कंटिन्युअस पाहिजे, 12 पाहिजे, सस्टेनेबल पाहिजे, शाश्वत पाहिजे. ओके, अपॉर्च्युनिटी रूरल आणि अर्बन दोन्ही एरियामध्ये. म्हणजे खूप स्कीम असताना आपल्याला वाटतं ग्रामीण भागासाठी जाईल, तर ही ग्रामीण भाग प्लस शहरी अशा दोन्ही भागांसाठी हे तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, पुढचं उद्दिष्ट बघूया. सूक्ष्म उद्योगाच्या स्थापनेद्वारे देशातील पारंपरिक आणि संभाव्य कारागीर, ग्रामीण शहरी बेरोजगार तरुणांच्या मोठ्या वर्गाला सतत शाश्वत रोजगार उपलब्ध करून देणे. ओके, जे ट्रॅडिशनल आर्टिशियन्स आहेत, त्याच्यानंतर भारतातील जे अनएम्प्लॉय यूथ आहे, मग हे ग्रामीण भागातील असतील किंवा अर्बन भागातील असतील, यांना रोजगार निर्मिती करून देणे. कुठल्या, सूक्ष्म उद्योगांद्वारे. कुठल्या, मायक्रो एंटरप्राइजेसद्वारे. लार्ज आहे का, नाही. स्मॉल आहे का, नाही. मीडियम आहे का, नाही. कुठलं उद्योग आहे, सूक्ष्म. कुठला शब्द वापरलेला आहे लक्षात ठेवा, सूक्ष्म उद्योगाद्वारे त्यांना या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायचे. परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात, तर लक्षात ठेवायचं फक्त सूक्ष्म आहे. सूक्ष्म क्षेत्रासाठी उच्च कर्ज प्रवाहासाठी वित्तीय संस्थेच्या सहभागाची सोय करणे. ओके, टू फॅसिलिटेट पार्टिसिपेशन ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन तयार करणे. कशासाठी, हायर क्रेडिट फ्लो टू मायक्रो सेक्टर. मायक्रो सेक्टरमध्ये आपल्याला कर्ज पुरवठ्याच्या सोयी निर्माण करण्यासाठी या अशा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनची स्थापना करणे. पुढे आता ही योजनाचा लाभ घ्यायचा, पण याच्यासाठी पात्रता नेमकी काय आहे ते आता आपण बघून घेऊया. सर्वात प्रथम अर्जदाराचे वय 18 वर्ष असणे गरजेचं आहे. म्हणजे जो काही इंडिव्हिज्युअल असेल तो 18 वर्षाचा पुढे असला पाहिजे. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी 21 हे वर्ष देऊ शकतात. तुम्हाला वाटेल की 21 हे ठीक वर्ष आहे. ठीक आहे, उत्पन्नाची कुठलीही अट नाही, म्हणजे असं नाही की फक्त गरीब असेल 1.5 लाख उत्पन्नाच्या आधी किंवा नॉन क्रिमिलियर अशी काही अट टाकलेली नाही. पुढे 5 ते 25 लाखांदरम्यानचा लाभ योजनेअंतर्गत घेण्यासाठी अर्जदाराचे शिक्षण कमीत कमी 8वी पास असणं गरजेचं आहे. जर त्याला 5 ते 25 लाखादरम्यानचं कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला किमान 8वी पास असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आणखी दिलेलं आहे की जो 8वी पास असेल त्याला 10 लाखांपर्यंत भेटणार आहे. ठीक आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये, आणि 5 लाखांसाठी भेटणार आहे सर्व्हिस सेक्टरमध्ये. ठीक आहे, 5 लाखाच्या पुढं भेटू शकतो. ठीक आहे, पुढे बचत गट
वैयक्तिक लाभार्थी, चॅरिटेबल ट्रस्ट, सहकारी सोसायट्या, उत्पादित सहकारी सोसायट्या इतर सदर योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. जे बचत गट आहे ना, तर त्यांना पण याच्यात सामील करण्यात आलेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. वैयक्तिक लाभार्थी पण आहे आणि सोबत बचत गट पण आहे. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा फक्त नवीन प्रकल्पांकरताच अर्थसहाय्य प्रोव्हाइड करेल. म्हणजे असं नाही की ऑलरेडी तुमचा काहीतरी उद्योग चालू आहे आणि त्याच्या एक्सपान्शनसाठी तुम्ही घेताय, तर एक्सपान्शनसाठी नाही, की जे नवीन न्यू असतील, ओके, न्यूली सेटअप असतील त्यांच्यासाठी, जे बंद पडले आहेत ना त्यांच्यासाठी नसणार आहे. तसेच याच्यासाठी पात्र होण्यासाठी तुम्ही कुठल्याही बँकेचे थकबाकीदार नसावे, म्हणजे तुम्ही विजय माल्यासारखे नसावे. शिवाय यापूर्वी त्यांच्या नावे कुठल्याही शासकीय अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. आता शासकीय अनुदान म्हणजे असं नाही की तुम्ही लहानपणी स्कॉलरशिपचा लाभ घेतलाय किंवा इतर योजनांचा लाभ घेतलाय, तसं नाही. कुठल्याही उद्योग क्षेत्राशी संबंधित, उद्योगाशी स्कीम संबंधित जर तुम्ही कुठल्याही अनुदानाचा लाभ घेतलेला आहे तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊ शकत नाही. ठीक आहे, तुम्हाला या जे आहे जे एलिजिबिलिटी आहे ती समजली असेल. पुढे या योजनेची काही वैशिष्ट्ये आहेत ती पण आता बघूया. ही योजना ग्रामीण भागात KVIC आणि राज्य केंद्रशासित प्रदेश खादी आणि VI मंडळाद्वारे, VI म्हणजे हे 6 नाही आहे बरं का, म्हणजे जसं रोमन अंकामधला हा 6 नाही आहे. ओके ओके, हे विलेज इंडस्ट्रीज मंडळाद्वारे आणि शहरी आणि ग्रामीण भागातील जिल्हा उद्योग केंद्रांद्वारे अनुक्रमे KVIC, KVIB, DIC दरम्यान 30-30-40च्या प्रमाणात राबविली जाते. म्हणजे कसं पॅटर्न आहे तुम्हाला थोडंसं समजेल बघा. ठीक आहे, आता तुम्हाला हे पॅटर्न समजायचं कसं बघा. 30-30-40, ओके, हे असणार आहे KVIC, हे असणार आहे स्टेट बोर्ड आणि हे असणार आहे डिस्ट्रिक्ट. ओके, ठीक आहे ठीक आहे, समजलं तुम्हाला. म्हणजे KVIC 30%, KVIB 30% आणि DIC 40%. हे प्रमाण आहे ना, लक्षात ठेवा बघा. 30-30-40 KVIC, KVIB आणि DIC हे जे प्रमाण आहे ना, लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येऊ शकतो तुम्हाला परीक्षेत. इन्कम सिलिंग नाही कुठलीच, म्हणजे प्रकल्प उभारण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा नाहीये. हे फक्त नवीनच युनिटसाठी दिले जातात आणि जे काही आधी अनुदानाचा लाभ घेतात असतील ते पात्र ठरणार नाहीत, हे लक्षात ठेवा. ओके, जे कुठले राज्य आणि केंद्रशासित प्रदेश दोघांच्या योजनेमधील घेत असतील त्यांना असणार नाही. ठीक आहे, नकारात्मक यादीमध्ये नमूद केलेल्या प्रकल्पांना वगळून कॉयर बेस प्रकल्पांना कुठलाही उद्योग पात्र असतील. आता याच्यात आहे ना एक निगेटिव्ह लिस्ट देण्यात आलेली आहे, म्हणजे या उद्योगांना अजिबातच सामील करता येणार नाही. तर अशी कुठली उद्योग आहेत ते ना पुढे निगेटिव्ह लिस्ट दिलेली आहे, ते आपण डिस्कस करणार आहोत. जे पर कॅपिटा इन्व्हेस्टमेंट शुड नॉट एक्सिडेड, म्हणजे दरदुई गुंतवणूक एक्सिड नाही झाली पाहिजे प्लेन एरियामध्ये 1 लाखांपेक्षा आणि हिली एरियामध्ये 1.5 लाखांपेक्षा ही जास्त पर कॅपिटा इन्व्हेस्टमेंट नको. उत्पादन क्षेत्रात जास्तीत जास्त प्रकल्प खर्च मर्यादा ही 25 लाख रुपये असेल आणि सेवा क्षेत्रात ही 10 लाख रुपये असेल. हे लक्षात आलं का तुमचं, की मॅक्सिमम प्रोजेक्ट कॉस्ट ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी फक्त 25 लाख रुपये असेल आणि 10 लाख रुपये ही सर्व्हिस सेक्टरसाठी असेल. आता आहे ना हे व्यवस्थित लक्षात ठेवा. याची जे ना तर पुढे बदल करण्यात आलेला आहे. आताच नुकताच जो आहे ना तो याच्यात बदल करण्यात आलेला आहे. तर हा काय बदल आहे तर आपण पुढे बघणार आहोत. पण हे तुम्ही एका वेळी वाचून घ्या आणि एका वेळी बघा, तुम्हाला लक्षात येईल की काय बदल झालेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. याचं कार्यक्षेत्र काय असणार आहे. आता आपण बघितलं याचं कार्यक्षेत्र 2 ठिकाणी राबवतो, म्हणजे एक ग्रामीण रुरल एरिया पण आहे आणि अर्बन एरिया पण आहे. ओके, या दोन्ही ठिकाणी राबवलं जातं. आता KVIC कायदा 2006 अंतर्गत ग्रामीण क्षेत्र जे आहे ना तर ते परिभाषित करण्यात आलेले आहे. आता ग्रामीण क्षेत्र म्हणजे काय हे डेफिनेशन का वाचून दाखवतोय, कारण की नुकताच बदलमध्ये ग्रामीण क्षेत्राची जी डेफिनेशन आहे ती बदलण्यात आलेली आहे. मग तुम्हाला आधीची डेफिनेशन माहिती पाहिजे. ग्रामीण क्षेत्र म्हणजे कोणत्याही गावात समाविष्ट असलेले क्षेत्र आणि कोणत्याही शहरात समाविष्ट असलेल्या क्षेत्राचा समावेश आहे ज्याची लोकसंख्या 20,000 पेक्षा जास्त नाही. कितीची लिमिट टाकून देण्यात आलेली आहे, 20,000 लोकसंख्यापेक्षा जास्त नाही. किंवा KVIC कायदा 2006 अंतर्गत घोषित केल्याप्रमाणे केंद्र सरकार वेळोवेळी निर्दिष्ट करू शकेल अशी आकडेवारी. म्हणजे केंद्र सरकार जी काही डेफिनेशन दिली ना KVIC कायदा अंतर्गत तर ती डेफिनेशन याच्यासाठी मान्य होईल. आणि शहरी भाग म्हणजे काय की जिल्हा उद्योग केंद्र ओनली डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर जे असेल तर त्याला अर्बन त्याच्या अंतर्गत येणारे जो काही भाग असेल त्याला शहरी भाग म्हणण्यात येईल. ठीक आहे, आता बघा
याच्यात काय सांगण्यात आलं की ग्रामीण भाग म्हणजे काय की असा कुठलाही भाग शहराचा किंवा गावाचा ज्याची लोकसंख्या 20,000 पेक्षा जास्त नाही. ओके. पुढे अर्बन एरिया म्हणजे असा क्षेत्र की जे उद्योग जिल्हा उद्योग केंद्र असेल त्याच्या परिक्षेत्रात त्याच्या कार्यक्षेत्रात जो काही एरिया येत असेल त्याला आपण शहरी भाग असं म्हणणार आहोत. ठीक आहे. निगेटिव्ह लिस्ट देण्यात आली की असे उद्योग की ज्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही अशी कुठली योजना आहे. सिंपल आहे. उद्या कोणी म्हणेल मला बीडी पान सिगारेट किंवा मांस किंवा मादक पदार्थ यांच्यासाठी काहीतरी उद्योग उभारायचा त्याच्यासाठी पैसे द्या तर त्यांच्यासाठी पैसे मिळणार नाही. शेती रेशीम फलोत्पादन फुलशेती यांच्यासाठी मिळणार नाही. 20 मायक्रॉन पेक्षा कमी हे ना IMPA लक्षात ठेवा. 20 मायक्रॉन पेक्षा कमी क्षमतेच्या पॉलिथिन कॅरी बॅगाचा पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकचे कंटेनर तयार करणे यांना पण मिळणार नाही. पश्चिमा लोकर हाताने विणकाम असलेली उत्पादने हे पण नसणार आहे कारण की हे ऑलरेडी KVICच्या कक्षेत येतात. ओके. म्हणून त्यांना परमिशन नसणार आहे. ग्रामीण वाहतुकीला परमिशन नसणार आहे पण याच्यासाठी काही एक्सेप्शन टाकण्यात आलेले. काय एक्सेप्शन? ऑटो रिक्षा हाऊस बोट टुरिस्ट बोट इन अंदमान निकोबार. ओके. अशी अट टाकण्यात आलेली आहे. ऑटो रिक्षांना अट नाही आहे. ऑटो रिक्षांसाठी भेटू शकतो. पुढे CNG ऑटोंना पण अलाउड केलं जाऊ शकतं अंदमान निकोबारमध्ये आणि बाकीच्या एरियांमध्ये राज्याच्या मुख्य सचिवांच्या मान्यतेनंतरच. याच्यामध्ये अनुदानाचं प्रमाण काय हे थोडंसं आपण बघूया. ओके. मार्जिन मनी काय असणार आहे सबसिडीसाठी लक्षात ठेवा. इथे जे ना कॅटेगरी करण्यात आली ही आहे जनरल कॅटेगरी म्हणजे हेच आपलं आपण फॉर्म भरतो ना तीच जनरल कॅटेगरी. याच्यामध्ये आहे SC ST OBC मायनॉरिटीज वुमन एक्स सर्व्हिसमॅन फिजिकली हँडिकॅप. ओके. नॉर्थ ईस्टर्न रिजन NER म्हणजे काय नॉर्थ ईस्ट रिजन म्हणजे ईशान्येकडील राज्य. हिली अँड बॉर्डर एरियाज म्हणजे राजस्थानचा बॉर्डर एरिया गुजरातचा बॉर्डर एरिया हिमाचल प्रदेश ते सगळे हिली एरियाज येतील. ओके. बेनिफिशरी ऑफ ओन कॉन्ट्रीब्युशन प्रोजेक्ट कॉस्ट. ओके. 10% इथं 5%. ओके. म्हणजे यांच्यासाठी 5% यांच्यासाठी 10% प्रोजेक्ट कॉस्ट एवढी पाहिजे. अर्बनसाठी 15% अनुदान यांच्यासाठी 25% अनुदान रुरलसाठी 25% आणि 35%. अनुदानचं लक्षात ठेवा बघा जनरल कॅटेगरीसाठी 15% शहरी भागात 25% ग्रामीण भागात. बाकी आरक्षित क्षेत्रांसाठी किती असणार आहे आरक्षित वर्गांसाठी 25% शहरी भागात 35% ग्रामीण भागात. ओके. ठीक आहे. समजलं तुम्हाला. पुढे जाऊया. हे फार महत्वाचं आहे. आता या योजनेसाठी ना काही चॅलेंजेस आहेत. बघा काय झालं की याच्यामध्ये काही स्ट्रक्चरल इश्यू आले आणि NPAचं प्रमाण फार वाढलेलं आहे. NPA म्हणजे काय म्हणतात त्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे असं समजू शकतात सिम्पली भाषेत की बँकेचं असं बुडीत कर्ज बँकेने विजय माल्याला कर्ज दिलं पण तो कर्ज घेऊनच बुडाला. ठीक आहे. तर अशा उच्च दरामुळे काय झालं ही योजना पंगू झालेली आहे म्हणजे ही योजना कुठेतरी क्रिपल झालेली आहे. 2015-16 ते 19-20 या कालावधी दरम्यान जवळपास 10,000 कोटींपेक्षा जास्त रुपयांची मदत देण्यात आली. त्याच्यापैकी 1,500 कोटींपेक्षा जास्त रुपये जे आहे ना तर ते NPA ठरले. NPA म्हणजे काय हे कधी परत येऊ शकत नाही म्हणजे हा काय झाला त्यांचा लॉस झाला. तर हे काय एक चॅलेंज आहे की वाढते NPA या योजनेपुढे चॅलेंज आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंट मदत करते पण जर असा NPA येत गेला त्या ऑलरेडी जनतेचेच पैसे आहेत ना. पुढे लॅक ऑफ स्किल लॅक ऑफ मार्केट स्टडी लो डिमांड अँड स्टीप कॉम्पिटिशन. याच्यामुळे काय होतं NPAचे प्रमाण वाढतंय. NPA साठी काय कारणीभूत आहे कौशल्याची कमतरता बाजार अभ्यासाचा अभाव कमी मागणी आणि तीव्र स्पर्धा. याच्यामुळे जो काही तुम्ही उद्योग उभारता ना त्याच्यामध्ये तेवढं पाहिजे तेवढं प्रावीण्य त्यांना मिळत नाही. त्याच्यानंतर सर्वसाधारण सर्व जे केंद्रीय योजना असतात ना त्यांच्यासाठी काहीतरी गोल असतं त्यांच्यासाठी काहीतरी टार्गेट असतं पण याच्यासाठी काही टार्गेट नाही आहे. कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी राज्यांकडे आणि बँकांकडे करण्यात आलेली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची गती या योजनेची गती थोडीशी कमी झालेली आहे. ठीक आहे. आता याच्यावर काय मार्ग असू शकतो वे फॉरवर्ड काय असू शकतं बघा. आर्थिक सहाय्य तर प्रदान करायचंय हे तर महत्वाचं आहे मस्ट आहे परंतु त्यासोबतच संभाव्य उद्योजकांना योग्य बाजारपेठ योग्य उत्पादनावर लक्षित केंद्रित करण्यासाठी एका सखोल परीक्षण कार्यक्रमाची गरज आहे. म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी जे आहे ना ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करणं गरजेचं आहे. त्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. आणि कोविड सारख्या काळात ही योजना तर फार महत्त्वाची ठरलेली आहे. फक्त निधीचं आहे ना वेळेवर वितरण झालं पाहिजे असं नाही म्हणजे शेतकरी पण कर्ज घ्यायला जातो पण असं नाही झालं पाहिजे की लागवडीनंतर कर्ज मिळेल. ओके. त्याच पद्धतीने जेव्हा उद्योग उभारायचा आहे तर त्याच्या काही कालावधीतच त्याला काहीतरी निधी जाय तर तो वेळेवर भेटला पाहिजे. ठीक आहे. आपला आहे ना आजचा पहिला पार्ट कंप्लीट झालेला आहे. ओके. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा आपला पहिला पार्ट कंप्लीट झालेला आहे. दुसरा पार्ट काय बाकी आहे की 30 मे 2022 रोजी नुकताच या योजनेला मान्यता देण्यात आलेली. याचा सोर्स कुठला आहे याचा PIB आहे. PIB म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की तो गव्हर्नमेंटचा सोर्स आहे.
30 मे रोजी या योजनेत काहीतरी बदल करण्यात आले. आता खूप सारे विद्यार्थी पुस्तक वापरतात, तर पुस्तकात हा बदल केलेला आहे का? नाही, पुस्तकात हा बदल येऊ शकत नाही. ओके, तुम्ही जे काही क्लासेस लावतात वगैरे त्याच्यामध्ये जर हा बदल मिळत असेल तर वेल अँड गुड आहे. पण आपण असे जे काही करंटशी रिलेटेड आहे तर ते सगळे बदल करतो. ओके, लक्षात ठेवा, करंटशी रिलेटेड जे काही बदल असतात ना ते त्यांच्यात असतात, कारण की माझं दररोज करंट मी प्रिपेअर करत असतो, म्हणून मला ते करंट विषयीची माहितीच असतं दररोज. ठीक आहे, तर काय बदल करण्यात आले ते बघूया. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही विद्यमान योजना 15व्या वित्त आयोगाच्या काळात 21-22 ते 25-26 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी 13,000 करोडपेक्षा जास्त खर्चांचं आता सुरू राहणार आहे. म्हणजे या योजनेचा कालावधी संपलेला होता, परंतु सरकारने सांगितलं की जी 15 फायनान्स कमिशनची सायकल आहे त्याच्यासोबतच ही योजना पण चालणार आहे. कधीपासून? म्हणजे 21 पासून ते जवळपास 25 पर्यंत. लक्षात ठेवा. ओके, म्हणजे 26 का आपण असं म्हणतो ना, 21-22 हे आर्थिक वर्ष आणि 25-26 हे आर्थिक वर्ष, पुढे 5 वर्षा कालावधीसाठी किती पैसे देण्यात आले? 13,000 करोडपेक्षा जास्त. किती? 13,000 करोडपेक्षा जास्त. आयोग आहे ना ही आकडेवारी पण विचारते. जे पोरं एमपीसीचा अभ्यास करतात त्यांना माहिती असेल, आयोग असे डायरेक्टली आकडेवारी पण विचारून टाकते. ठीक आहे, काय काय बदल झालेले आहे ते सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आतापर्यंत तुम्ही जे वाचलं ना ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं थोड्याफार प्रमाणात. आणि हा जो बदल आहे ना हा अत्यंत महत्वपूर्ण आहे, हा तर तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. असं विचारू शकता आयोग की नुकताच पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेत खालीलपैकी झालेल्या बदलांवरचं योग्य विधान ओळखा, असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे, देशभरातील तरुणांसाठी बिगर कृषी क्षेत्रात छोटे उद्योग स्थापन करण्यास मदत करून रोजगाराच्या संधी निर्माण करणे सुलभ व्हावे यासाठी केंद्र सरकारचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम राबवत आहे. आपल्याला माहिती आहे की खादी ग्रामोद्योग आयोग ही याच्यासाठी एक नोडल संस्था आहे. ओके, ठीक आहे. आता हे तर आपले जनरल इन्फॉर्मेशन झालेली आहे, फक्त ही त्यांच्या पीडीएफ मध्ये दिलेली होती म्हणून मी ॲज इट इज तशी घेतलेली आहे. पुढे 2008-9 मध्ये स्थापन झाल्यापासून जवळपास 7.8 लाख सूक्ष्म उद्योगांना 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदानांसह 64 लाख व्यक्तींसाठी अंदाजे शाश्वत रोजगाराची निर्मिती झालेली आहे. या योजनेची स्थापना कधी झालेली आहे? 2008-9. ओके, 2008 ला या योजनेची स्थापना झालेली आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, या योजनेमार्फत जर आपण बघितलं तर 80% उद्योग हे ग्रामीण भागात तयार झालेले आहे आणि त्या 80%पेक्षा जर बघितलं तर 50% उद्योगांमध्ये एससी, एसटी आणि महिलांचं प्रबळ बळ आहे तिथं. ठीक आहे, म्हणजे 80% फक्त ग्रामीण भागात आणि 50% एससी, एसटी आणि वुमन ही आहेत. या आकडेवारी पण विचारू शकते, कारण की ही पीआयबी मधली, ओके, ही गव्हर्नमेंटच्या सोर्स मधली, ही कुठल्या पुस्तकातून आपण कॉपी पेस्ट केलेली नाही, ही गव्हर्नमेंटच्या सोर्स मधनं जशीच्या तशी आपण घेतलेली आहे. पुढे ही पंतप्रधान रोजगार योजना ही 13,000 करोडपेक्षा जास्त रुपयांसाठी सुरू करण्यासाठी काही प्रमुख बदल करण्यात आलेले. आता हे आलं इम्पॉर्टंट. आता याच्या पुढे जे येईल ना ते अत्यंत व्यवस्थित पद्धतीने ऐकायचे आणि ते जसेच्या तसं तुम्हाला पाठांतर करायचं आहे. पुढे उत्पादन क्षेत्रासाठी प्रकल्प मर्यादा आता 25 लाखांवर वाढून 50 लाख करण्यात आलेली आहे. तुम्ही आधी वाचलं होतं ना, आपण किती ठरवलं होतं की 25 लाख पुस्तकं वगैरे असतील त्याच्यामध्ये सिम्पली 25 लाख दिसेल. ओके, पुस्तकांपासून जे लोक लेक्चर वगैरे बनवत असतील ते 25 लाख सांगतील, पण सध्या किती झालेलं आहे याचं 50 लाख रुपये झालेले आहे. ओके, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, मॅक्सिमम मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ही आता किती झालेली आहे? तर ही 50 लाख झालेली आहे. सर्व्हिस सेक्टरसाठी जी 10 लाख होती 20 लाख झालेली आहे. हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. ओके, असे जर तुम्ही फक्त जुने पुराणे पुस्तक वापरत गेले तर तुम्हाला हे समजणार नाही. ओके, हे पाठ करायचं. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ग्रामोद्योग आणि ग्रामीण क्षेत्राच्या व्याख्येत बदल करण्यात आलेला आहे. आपण पाहिलं ग्रामीण भाग म्हणजे असा जो भाग की ज्याची लोकसंख्या 20,000 पेक्षा जास्त नसावी. आता ग्रामीण भागाच्या डेफिनेशन मध्ये बदल करण्यात आलेले आहे. म्हणजे पंचायती राज संस्थांच्या अखत्यारीत येणारे सर्व क्षेत्र ग्रामीण भाग म्हणून ओळखले जाईल. म्हणजे ग्रामपंचायतीच्या अंडर जे असेल तर ते ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाणार आहे आणि नगरपालिकांच्या क्षेत्रात जे असेल तर त्याला शहरी क्षेत्र म्हणून ओळखलं जाणार आहे. आधी काय होतं की डीआयसीच्या अंतर्गत असणारे क्षेत्र म्हणजे शहरी क्षेत्र, पण आता तसं नसणार आहे. ओके, हा आपण बदल लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊया. सर्व कार्यकारी संस्थांना ग्रामीण आणि शहरी असा श्रेणी भेदभाव न करता सर्व क्षेत्रांमध्ये अर्ज प्राप्त करण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याची आता परवानगी. ठीक आहे, पुढे बघूया. आकांक्षी जिल्ह्यातील जे काही असतील अर्जदार असतील आणि तृतीय पंथ असतील तर त्यांना प्रमुख श्रेणीचे अर्ज मानण्यात येईल आणि त्यांना जास्त अनुदान मिळेल आणि त्यांना प्रायोरिटी मिळेल. आकांक्षी क्षेत्र म्हणजे काय? ॲस्पायरेशनल डिस्ट्रिक्ट आहे. ओके,
ॲस्पायरेशनल डिस्ट्रिक्ट आहेत आपल्या महाराष्ट्रात काही, तर ते ओके त्या जिल्ह्यातील कोणासाठी जे अर्जदार असतील आणि त्याच्यानंतर पूर्ण राज्यातील तृतीय पंथींसाठी. ओके, हे पूर्ण राज्यातील आहे. ओके, हे पूर्ण राज्यातील, लक्षात ठेवा, हे पूर्ण राज्यातील आणि आकांक्षी राज्यातील सर्व अर्जदारांसाठी. ठीक आहे. प्रमुख परिणाम काय होईल, याचा काय मेजर इम्पॅक्ट होईल, तर बघा याच्यामुळे 5 वर्षात जवळपास 40 लाख लोकांना रोजगार भेटणार आहे. किती? 40 लाख लोकांना रोजगार भेटणार आहे. या योजनेअंतर्गत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जी प्रकल्प अनुदान जे आहे ना, म्हणजे किती अनुदान भेटणार आहे, हे म्हणजे 25% ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट इन अर्बन एरिया अँड 35% ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट इन रुरल एरिया. ओके, एवढा अनुदान भेटणार आहे. ओके, जे आधीचं अनुदान होतं ना तेच जवळपास इथं आहे. ओके, तो जो वरती जो चार्ट दिलेला ना तोच व्यवस्थित वाचा किंवा इथून वाचून घ्या, हे सुद्धा तुम्हाला समजून जाणार आहे. ठीक आहे. ओके, अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ना प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. बघा, इतकी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही. आणि या ज्या नोट जर तुम्ही केल्या ना तर मला नाही वाटत तुम्हाला काहीतरी वाचायची गरज पडेल. स्टॅटिक पण पार्ट घेतलेला आहे. ओके, स्टॅटिक पार्ट पण कव्हर केलेला आहे आणि करंटचा पार्ट पण कव्हर केलेला आहे, जो सहसा करून कव्हर होत नाही. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये ना आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना बघणार आहोत. ओके, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.